बघा आता आपल्याकडे फक्त मोजके दिवस बाकी आहेत बा फक्त काही तास बाकी आहेत. सर्वांनी आपलं लक्ष या ठिकाणी लिहून ठेवा, की मला हे करायचंय आणि मी हे करून दाखवणारच. आपलं जे काही मित्रांनो कष्ट आहे, ते कष्ट अजिबात वाया नाही गेले पाहिजे. हे जे काही मित्रांनो ग्रुप सीची ॲड आहे बघा, या ग्रुप सीमध्ये आपलं फायनलला नाव आलंच पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे त्या दिशेने कष्ट करायचे आहेत पहा. आणि जी गोष्ट तुम्हाला लयच हवी करते बघा, ती पूर्णपणे काढून टाका. तुमचं मन म्हणत असेल रील बघा, बाहेर फिरायला चाला, चहा प्यायला चाला, सगळं बंद करा मित्रांनो. पूर्ण फोकस करा. आपल्याला आपले या ठिकाणी जे काही दिवस आहेत पहा, ते दिवस बदलायचे आहेत असं मनामध्ये विश्वास ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मोबाईलला बघा एकच वेळ द्या कोणचा तरी. मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ करून साईडला ठेवा. आता तुम्ही व्हिडिओ पाहण्यासुद्धा एकच वेळ ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे काही IMP मित्रांनो आपण क्वेश्चन घेतलेत पहा. आता तुम्ही बघू शकता ग्रुप सी 2025ला म्हणजे मागच्याच वर्षी हा प्रश्न आलेला आहे. आपण काही फालतू प्रश्न घेतलेले नाहीत पहा. एकदम योग्य दिशेने जाणारेच प्रश्न घेतलेले आहेत पहा. आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपला एक ग्रुप सीसाठी बघा एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावरती आपण डेली क्वेश्चन, डेली टास्क टाकत असतो पहा. दररोजच्या चालू घडामोडी सुद्धा तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. आणि जर तुम्हाला जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा WhatsApp नंबर आहे, त्याला हाय करा आणि मला ग्रुपला जॉइन करा म्हणून असा SMS करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईल. चला जास्त टाईमपास नाही घेत मी. पहिला प्रश्न बघूयात. मातींना कॅल्शियम चयापचयसाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? बघा वनस्पतींना चयापचयसाठी नाही तर म्हणतात चहा पाण्यासाठी. वनस्पती काय चहा पाणी नाही करीत. तर चयापचयसाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 बोरॉन याचं काय होईल? योग्य उत्तर होईल पहा. वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी बोरॉन या खनिजाची आवश्यकता असते आणि आपल्याला कशाची असते? चहाची आवश्यकता असते. लायब्ररीमध्ये झोप आपल्याला चहा घ्यावा लागतो. तसं वनस्पतींना चयापचयासाठी बोरॉन खनिजाची आवश्यकता असते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो मागच्या वर्षी आला होता पहा. गट कला ग्रुप सी साठी. तर शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक रायबो रायझोबियम याचं काय होईल? योग्य उत्तर होईल पहा. पर्याय क्रमांक 1 बघा या ठिकाणी रायझोबियम याचं बरोबर उत्तर होईल. म्हणजे फक्त याचं काय होईल? योग्य उत्तर होईल पहा. मित्रांनो शेंगवर्गीय पिके जसे वाटाणे, सोयाबीन, मसूर आणि रायझोबियम या जीवाणूच्या मदतीने हवेमधील नायट्रोजन शोषून घेतात आणि या प्रक्रियेला जैविक नायट्रोजन स्थिरीकरण म्हणतात पहा. अ, राय रायबोझो रायझोबियम हे वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये सहजीवन संबंधात राहतात आणि जीवाणू नायट्रोजेनेस नावाच्या एन्झाईमचा वापर करून वातावरणामधील नायट्रोजन वायू जे वनस्पती थेट वापरू शकत नाही, त्याचं अमोनिया बघा NH3 किंवा नायट्रेट सारख्या विद्रव्य स्वरूपामध्ये रूपांतर करतात. वापरण्यायोग्य नायट्रोजन प्रदान करण्याच्या बदल्यात वनस्पती जीवाणूंना अन्न, कार्बोहायड्रेट्स आणि निवारा प्रदान करते पहा. विषाणू मित्रांनो विषाणू हे संसर्गजन्य घटक आहेत, ज्यांना प्रकृती तयार करण्यासाठी यजमान पेशीची आवश्यकता असते. वातावरणातील नायट्रोजन निश्चित करण्यासाठी त्यांच्याकडे चयापचय यंत्रणा नसते बघा. चहा पाण्याची म्हणजे चयापचय यंत्रणा नसते पहा. बुरशी मित्रांनो काही बुरशी वनस्पतीशी सहजीवन संबंध निर्माण करतात. उदाहरणार्थ फॉस्फरस शोषण्यास मदत करणारा मायकोरायझा तो शेंगवर्गीय वनस्पतीच्या वातावरणातील नायट्रोजन निश्चित करत नाही पहा. त्याच्यानंतर प्रोटोझोआ मित्रांनो हे एकपेशीय युकी युकेरियोट्स आहेत जे सामान्यत भक्षक जीवाणू आणि बुरशीखाणे किंवा परजीवी म्हणून काम करतात. ते नायट्रोजन स्थिरीकरण प्रक्रियेमध्ये सहभागी नसतात पहा. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असं म्हणतात? तर मित्रांनो कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 इथिलीन हे आपलं याचं बरोबर उत्तर होईल. काय? इथिलीन. मित्रांनो इथिलीन हे एकमात्र रूप संप्रेरक आहे आणि ते फळे पिकवण्यासाठी जबाबदार असतं. इथिलीनच्या उपस्थितीमध्ये फळांची पेशी भित्ती जे काही मऊ होते बघा आणि स्टार्च साखरेमध्ये रूपांतर होतो आणि फळांचे रंग बदलतात. या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला फळ पिकताना दिसतं पहा. ऑक्सिन मित्रांनो हे पेशीची वाढ नियंत्रण करतं पहा. जिबरलिन बघा जिबरलेनिन नाही तर म्हणतात जिलेबी ही अंकुरण वाढीची प्रक्रिया. त्याच्यानंतर बघा सायटोकायनिन ही पेशी विभाजन आणि वृद्धिगत वाढ म्हणून कार्य करते. पुढचा प्रश्न मित्रांनो अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात त्याचं कारण काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा अति पाण्यामुळे काय होतं मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात पहा. त्यामुळे हे मृत होतात अति पाणी दिल्यावर. मातीमध्ये बघा अतिरिक्त पाणी मातीच्या कणांमध्ये अडकलेली हवा काढून टाकते. यामुळे मुळांना ऑक्सिजनची कमतरता येते. ज्यामुळे बघा
जास्त पाणी दिल्यास झाडे मरतात पहा. वनस्पती अनेक चयापचय प्रक्रियेसाठी प्रकाश संश्लेषण, बाष्प उत्सर्जन आणि श्वसन म्हणून पाण्याचा वापर करतात. त्यामुळे झाडाची मुळे बघा श्वसनासाठी ऑक्सिजन मिळू शकत नाही. मूळ पेशी मरून गेल्यास पाणी आणि खनिजांचं शोषण थांबतं आणि यामुळे वनस्पतीचे काय होतं हळूहळू मृत्यू होतो पहा. म्हणजे एखाद्याला लय दारू पाजली बघा, त्याचा गेम होतो. तसंच बघा झाडाचं सुद्धा तसंच आहे. नुसतंच पाणी ओतीत राहिले कुंडीमध्ये, तर बघा त्याचा सुद्धा गेम होणार. तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काय प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल, तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेल्या आहेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500-500 झाले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा Google पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. तर मित्रांनो MPSCने हा 2023 मध्ये प्रश्न विचारला होता, की नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणतं शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे? नायट्रोजन स्थिर करण्यासाठी. तर बघा कोणतं शैवाल आहे ते? तर ऑप्शन क्रमांक 2 मिक्सोफायसी. लक्षात ठेवा मिक्झोफायसी याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. तर बघा नायट्रोजन स्थिर करण्यासाठी मिक्सोफायसी शैवाल वापरतात. मिक्सोफायसीला नीलहरित शैवाल सुद्धा म्हणतात पहा. उदाहरणार्थ नॉस्टॉक, त्याच्यानंतर अनाबेना शैवाल. यामध्ये नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये होतं पहा. लक्षात ठेवा नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये होतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाइंग जीवाणू कोणाचं रूपांतर कशामध्ये करतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणाचं रूपांतर तर ऑप्शन क्रमांक 3 NH4. जे काही NH4 आहे मित्रांनो त्याचं रूपांतर NO3 मध्ये केलं जातं पहा. बघू शकता जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाइंग बॅक्टेरियाचं NO3 मध्ये रूपांतर केलं जातं. त्यामध्ये अमोनिया, मोनोऑक्सिजेनेस आणि हायड्रोक्लिसमाइन आणि ऑक्सिडरेट्स एन्झाईम असतात जे रूपांतरास मदत करतात पहा. नायट्रोसोमोनस, नायट्रोकोकस आणि नायट्रोबॅक्टर नायट्रिफाइंग बॅक्टेरियाची उदाहरणे आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं जैविक खत हे भात शेतीसाठी वापरतात? तर कोणतं जैविक खत आहे जे भात शेतीसाठी वापरतात? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वांनी लक्ष द्या. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 नीलहरित शैवाल. लक्षात ठेवा नीलहरित शैवाल याचं योग्य उत्तर आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं नत्र स्थिरीकरण संजीवक. तर बघा ऑक्टोबर नाही बरं का या ठिकाणी ऑटो सॉरी अझोटोबॅक्टर. मित्रांनो हे तृणधान्य मुक्तपणे राहणार आहेत. त्याच्यानंतर रायझोबियम शेंगवर्गीय वनस्पतीच्या मुळांच्या गाठी. त्याच्यानंतर हे बघा ॲसिटोबॅक्टर हे ऊसाच्या शेतीमध्ये. नीलहरित शैवाल मित्रांनो अझोला, नॉस्टॉक, त्याच्यानंतर अनाबिना हे मित्रांनो भात शेतीमध्ये. त्याच्यानंतर हे बघा अँटिनोमाइसेट्स हे मित्रांनो बिगर डाळवर्गीयमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शैवालाचे उपयोग मित्रांनो कशामध्ये होतात? क्लोरेला शैवालाचा उपयोग क्लोरीन हे प्रतिजैविक तयारी करण्यासाठी होतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणतं विधान वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक घटकाबाबत सत्य आहेत? तर मित्रांनो कोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 आणि क याचं योग्य उत्तर आहे पहा. NS आणि Fe हे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत पहा मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत आणि क काय पहा CU, Zn आणि Mn हे आवश्यक पोषक तत्वे आहेत.
समजलं मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 अ आणि क या ठिकाणी योग्य आहेत पहा. वनस्पतीच्या वाढीसाठी बघा 16 अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते. सन 1939 मध्ये आर्नोन आणि स्टाउट यांनी पोषक तत्वांच्या आवश्यकतेचा निकष ही संकल्पना मांडली होती. त्यांनी वनस्पतीच्या पोषणासाठी 16 जे काही आवश्यक घटक आहेत हे मानले पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हे सूक्ष्मजीव एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन्स क्रमांक 1 ॲसिटोबॅक्टर याचं योग्य उत्तर होईल पहा. पर्याय क्रमांक 1 ॲसिटोबॅक्टर याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. तर बघा असहजीवी म्हणजे एकटे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू, परंतु रायझोबियम हे सहजीवी आहेत. उपयोगी जीवाणू मित्रांनो कोणकोणते? तर उपयोगी बॅक्टेरिया, ते ॲसिटोबॅक्टर, ॲसिटी, त्याच्यानंतर मायकोडर्मा हे शर्करेचं किण्वन करून त्यापासून विनेगर म्हणजे ॲसिटिक आम्लाची निर्मिती करण्याचं कार्य करतं पहा. रायझोबियम. तर मित्रांनो रायझोबियम हे जीवाणू कडधान्यांच्या मुळावरील गाठीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न काय विचारलाय लक्ष देऊन पहा. खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेला आहे? तर मित्रांनो कोणता आहे? तर लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 गंधक केंद्रक आम्लाचा घटक मित्रांनो हे चुकीच्या पद्धतीने जोडलेला आहे पहा. समजलं? तर यामध्ये जर पाहिलं मित्रांनो, तर केंद्रक आम्लाचा घटक DNA आणि RNA ही केंद्रक आम्ले आहेत पहा. DNA आणि RNA मध्ये नत्र रेणू असतात. ही माहिती असल्यामुळे चौथा पर्याय आपल्याला या ठिकाणी चुकीचा आहे पहा. बाकी बघा, नत्र केंद्रक आम्ले, प्रथिने, संप्रेरके आणि सहविकर यांचा घटक आहे पहा. मॅग्नेशियम हरितद्रव्याचा घटक आहे. फॉस्फरस बघा केंद्रक आम्ले, ATP काही सहविकर यांचा या ठिकाणी घटक आहे पहा. तर बघा वनस्पतीमधील पोषण द्रव्याचं कार्य व अभावाचे परिणाम. नायट्रोजनमुळे मित्रांनो या ठिकाणी प्रथिने, त्याच्यानंतर हरितद्रव्य, पेशीद्रव्य यामध्ये मित्रांनो महत्त्वाचा घटक आहे पहा. याच्या अभावामुळे वाढ खुंटणे आणि पाणी पिवळे होणे हे आपल्याला या ठिकाणी याचा अभाव पाहायला मिळतो. फॉस्फरस मित्रांनो, फॉस्फरस काय करतं? प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर, त्याचबरोबर अकाली पाणी गळणे आणि मुळांची वाढ खुंटण्यासाठी हे वापरतात. पोटॅशियम मित्रांनो चयापचय, चहा पाणी नाही तर चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक खोड बारीक होणे, पाणी कोमजणे यासाठी पोटॅशियम असतं पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की 2,4-डीचा वापर कशाच्या नियंत्रणासाठी करतात? तर तणासाठी करतात पहा मित्रांनो, लक्षात ठेवा. हे तणनाशक आहे मित्रांनो, तणनाशकसाठी याचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा, अमरवेल ही कोणती वनस्पती आहे? तर मित्रांनो ही खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे अमरवेल. अमरवेल दुसऱ्या वनस्पतीचा आधार घेऊन वाढणारी एक परजीवी वनस्पती पहा. पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर आहे पहा. खालीलपैकी कोणते जैविक खत नाही? बघा, जैविक खत नाही, नाही विचारलं आपल्याला. तर पर्याय क्रमांक 3 हरित शेणखत. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हरित शेणखत हे मातीची सुपीकता आणि रचना तयार करण्यासाठी घेतलेली पिके ती थेट काढून टाकल्यानंतर जमिनीमध्ये गाडली जातात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं आहे? तर वनस्पतीच्या वाढीसाठी कोणतं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जस्त, त्याला आपण झिंक म्हणतो पहा. लक्षात आलं? झिंक. वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी घडणसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर सर्वांनी लक्षात ठेवा, ऑप्शन्स क्रमांक 4 कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू याला हे जबाबदार आहेत पहा. समजलं? प्राथमिक घटक म्हणजे प्रोटोप्लाझ्मिक घटक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर. तर प्रोटोप्लाझ्मिक घटक जसे न्यूक्लिक ॲसिड, प्रथिने, क्लोरोफिल इत्यादी घटक बनवतात. कार्बन, कार्बन त्याच्यानंतर हायड्रोजन, ऑक्सिजन हे मूलभूत घटक आहेत, जे संश्लेषणासाठी या ठिकाणी आवश्यक असतात पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पालाशे महत्वाचे पोषक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी खालील कार्य करते. तर बघा, तर पाणी आणि क्षाराचं शोषण वाढवते. ऑर्गॅनिक ॲसिडच्या चयापचय क्रियेमध्ये भाग घेतं. अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करतं. म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत पहा. मुळांची वाढ वाढवतं आणि दुष्काळी प्रतिकारशक्ती या ठिकाणी सुधारते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिचे तृणधान्याच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात. तर कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 सेसबानिया कॅनाबिना, त्याला ध्यांच्या असं म्हणतात पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं योग्य उत्तर हे पहा. ही वनस्पती बहुतांश हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते
आणि तिची तृणधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट म्हणून या ठिकाणी लागवड सुद्धा केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो लक्षात ठेवा, नायट्रोजन. त्यालाच आपण नत्र असं म्हणतो पहा. नायट्रोजन हा वाढीचा घटक आहे, जो हिरव्या पानांच्या वाढीस प्रोत्साहन देतो. प्रथिनांचा प्राथमिक घटक म्हणून नायट्रोजन हा प्रत्येक जिवंत पेशीचा भाग असतो. म्हणून हा घटक सामान्यतः इतर कोणत्याही पोषक घटकापेक्षा वनस्पतीच्या वाढीला अधिक जबाबदार असतो पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब आणि टिंबटिंब ह्यातील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांचा दलदलीमध्ये भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 नॉस्टॉक आणि अनाबिना. याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक पहा नॉस्टॉक आणि अनाबिना. याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नॉस्टॉक आणि अनाबिना यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती पहा, त्यामुळे त्यांचा दलदलीचा भात शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंबाचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो. तर बुरशीरोधक म्हणून कशाचा वापर केला जातो मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 बेनोमिल. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे काय? बेनोमिल. तर बघा, बेनोमिलचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणते निळे हिरवे शैवाल वातावरणामधील नत्र वायूचे स्थिरीकरण करतं आणि भात शेतीची सुपीकता वाढवतं? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नॉस्टॉक. काय पहा याचं बरोबर उत्तर आहे पहा काय? नॉस्टॉक. भात शेतीसाठी बघा नत्र स्थिरीकरण सहजीवन मित्रांनो अनाबिना अझोली आणि मुक्त राहणारा नॉस्टॉक. याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? तर मित्रांनो आपण पाहिलं 16. ऑप्शन क्रमांक 1 16. याचं बरोबर उत्तर आहे पहा. वनस्पतींना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी 16 आवश्यक घटकांची आवश्यकता असते पहा. हे 16 घटक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या घटकाची आवश्यकता असते. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹499 फोनपे किंवा Google पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी पहा. लगेच फोनपे, Google पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे पहा. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.